नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, आजपासून एक नवीन सिरीज स्टार्ट करते आहे। ती काय असणार आहे तर डीडी सह्याद्री याच्यावर म्हणजे डीडी सह्याद्रीच्या ज्या न्यूज असतात त्या दिवसातून बऱ्याच वेळा असतात, ठीक आहे। तर आजच्या मी ज्या न्यूज घेतलेल्या आहेत त्या आहेत दुपारी 1 वाजेच्या। 1 वाजेच्या आजची तारीख आहे 1 ऑगस्ट 2025। तर मी ठरवलं होतं की आजपासून आपण हे स्टार्ट करूया। तर हे नवीन स्टार्ट केलेली आहे मी सिरीज, ज्याच्यात मी काय करणार आहे की डीडी सह्याद्रीच्या ज्या न्यूज आहेत त्याच्या मी स्वतः ऐकून त्याच्यावर एक शॉर्ट म्हणजे एक इन ब्रीफ जे काही असेल ते मी तुम्हाला पटकन सांगण्याचा प्रयत्न करेल। याच्याने काय होईल की ज्यांना पेपर वाचायला वेळ मिळत नाही, न्यूज बघायला वेळ मिळत नाही, फॉर एक्झाम्पल गृहिणी असतात, काही जण नोकरी करणारे असतात, काही पुरुष, काही स्त्रिया, तर त्यांच्यासाठी हे नक्कीच उपयोगाचं होईल। कारण मी ह्या सगळ्या फेजमधून गेलेली आहे, मला माहिती आहे की वेळ मिळत नाही आणि आपल्याला करंट तर करायचं असतं। तर माझा उद्देश फक्त इतकाच आहे की, आणि मी तुम्हाला हे खरं सांगते की जेव्हा मला वेळ मिळायचा नाही तेव्हा मी फक्त न्यूज ऐकायची आणि न्यूज ऐकल्यामुळे माझे बरेचसे मार्क्स वाढून जायचे, फक्त ते न्यूज ऐकल्यामुळे, ठीक आहे। मग नंतर रिव्हिजनला वेळ मिळो न मिळो अभ्यास तर करावाच लागायचा, त्यात काही वादच नाही। पण एक बॅकअप असतो जेव्हा आपल्याला आधीच काही गोष्टी माहिती असतात आणि मग आपण जेव्हा करंटचं पुस्तक वाचायला घेतो, मग कोणतंही असू दे, कोणत्याही लेखकांचा असू दे, इयरबुक असू दे, तेव्हा आपल्याला एक बॅकअप असतो, मनाला एक धीर आलेला असतो की नाही अरे आपल्याला ऑलरेडी काही गोष्टी माहिती आहे, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे। तर अशा काही स्टुडंट्ससाठी ही सिरीज आहे आणि मी स्वतः या फेजमधून गेलेली आहे। ही नक्कीच इफेक्टिव्ह असणार आहे, कारण मी स्वतः फक्त ऐकून माझे मार्क्स वाढायचे, तर तुमचे का नाही वाढणार, तर त्यासाठी मी ही स्टार्ट केलेली आहे। तर बघा, आणि माझं टार्गेट काय असेल 10 ते 15 मिनिट, 10 ते 15 मिनिटात ही सिरीज कशीही करून कंप्लीट करायची आणि फास्टमध्ये करायची। जर बातम्या अर्ध्या तासाच्या असतात तर यांचा सगळा सारांश घेऊन मी ते 15 मिनिटात तुमचं संपवण्याचा प्रयत्न करेल। आणि दुसरी गोष्ट, याचा उपयोग काय होणार आहे तर एक म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी न्यूज आहे, आता फॉर एक्झाम्पल अलमट्टी धरणाला आपला महाराष्ट्र विरोध करत आहे, तर नेमकं महाराष्ट्र विरोध का करत आहेत, तर मग ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ज्या काही न्यूज ऐकाव्या लागतात, तर मी हे सगळं अगदी सोप्या भाषेत हे सगळं तुम्हाला सांगत जाईल की नेमकं बॅक वॉटर असतं, मग तिथे गाळ साचू शकतो, जे बांधकाम असतं त्याच्याने कोणकोणते जिल्हे आपले प्रभावित होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत जाईल, तुमच्याकडून करून घेत जाईल। गरज असेल तिथे मी तुम्हाला ट्रिक्स पण देत जाईल। तर मग हे छोट्या व्हिडिओचा इफेक्ट खूप मोठा असणार आहे अशी माझी खात्री आहे। तर ही सिरीज सगळ्यांनी नक्की फॉलो करा अशी माझी इच्छा आहे, तुम्हाला नक्कीच तुमचे मार्क्स वाढवलेले जाणवतील। बघा, तर आपण स्टार्ट करूया। तर आपण जे सगळ्या मेनच आहेत, ज्या मेन गोष्टी आहेत त्याच मी घेतलेल्या आहे, पण थोडं जे तुम्हाला माहिती आहे आपल्याला लक्षात ठेवायला पण सोपं आहे। एक जयंती आहे आज कोणाची आणि पुण्यतिथी पण आहे। तर बघा, जयंती कोणाची आहे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि पुण्यतिथी आहे लोकमान्य टिळक यांची। या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा। तर बघा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झालेला आहे आणि निधन त्यांचं 1969 ला झालेलं आहे। आणि लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आज 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जन्म 23 जुलै 1856 ला झालेला आहे। बघा, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे। जेव्हा लोकमान्य टिळक यांचं निधन झालेलं 1 ऑगस्ट 1920 ला, त्याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला आहे, असं कोरिलेट करून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवत चला। बघा, मी ह्या दोन्ही गोष्टींना इथे अंडरलाईन करते जेणेकरून तुमच्या लक्षात राहील, ठीक आहे। त्याच्यानंतर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर बघा, स्मृतिदिनी कोणाच्या, लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो। तर मग तो कोणाला 2025चा कोणाला मिळणार आहे तर नितीन गडकरी यांना, ठीक आहे। म्हणजे आजच्या बातम्यांमध्ये हे तर त्यांनी सांगितलं नितीन गडकरी यांना, आता तो कोणत्या वर्षाचा आहे हे मला माहिती नाहीये, पण नितीन गडकरी इथे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। ह्या 2 न्यूज झाला आपला। आता आपण पुढे वळूया, एक दुसरी न्यूज बघा, महादेवी काय आहे तर एक हत्तीन आहे। हत्तीन आहे, ती हत्तीन कुठली आहे
आणि मी ह्या न्यूज तुम्हाला वाचून नाही दाखवणार, मी ह्या थोड्या गोष्टी स्वरूपात समजेल अशा तुम्हाला दाखवेल. तर ही महादेवी ही एक हत्तीण आहे. कुठली तर कोल्हापूरमध्ये नांदणी हे ठिकाण आहे, तिथली ही हत्तीण आहे. ठीक आहे. तर तिला गुजरातला हलवण्यात आलेलं. तर मग तिच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. ठीक आहे. तर मग लोकांच्या म्हणण्यावरून कोल्हापूरचे जे खासदार आहेत त्यांनी कोल्हापूरचे खासदार कोण तर धनंजय महाडिक यांनी कोणाची भेट घेतली तर केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची. आणि मग त्यांना सांगण्यात आलेलं. ठीक आहे. तर मग पुन्हा महादेवी ही जी हत्तीण आहे तिला पुन्हा नांदणीला आणावं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर या बाबतीत भूपेंद्र यादव पॉझिटिव्ह आहेत आणि ते ह्या गोष्टीचा विचार करणार आहेत. ठीक आहे. पुढची न्यूज बघा. 15 ऑगस्ट. आता ज्या ज्या न्यूज आपल्या झाल्या आहेत ते समजण्यासाठी मी टिक करते. इथे जयंती झाली, पुण्यतिथी झाली, त्याच्यानंतर आता ही पण झाली न्यूज आपली. 1-2 मिनिट. पुढची न्यूज बघा. जसं आपला प्रजासत्ताक दिन कुठे कर्तव्य पथावर सगळे मार्चिंग तुकडी म्हणजे काय जे काही रथ असतात तसं, आणि तिथे झेंडा कोण फडकवतात तर आपले राष्ट्रपती. तसं लाल किल्ल्यावर जे भाषण होणार आहे 15 ऑगस्टचं, तर तिथे भाषण कोण करणार आहे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. तर त्यांनी काय म्हटलं आहे की नागरिकांनी जर काही त्यांच्या मनात काय ज्या कल्पना असतील की ज्या मी बोलून दाखवायला पाहिजे तर त्या कल्पना जर तुम्हाला मला सांगायच्या असतील तर तुम्ही मला नक्की सांगा, मी त्या 15 ऑगस्टच्या भाषणात मांडेल. तर त्यांनी सांगितलं आहे की MyGov किंवा नमो ॲपवर तुम्ही तुमच्या संकल्पना मांडू शकता, अशी ही न्यूज आहे. तर कुठे लाल किल्ल्यावरून. तर आता लाल किल्ल्याशी रिलेटेड लाल किल्ला कोणी बांधलेला आहे, लाल किल्ला कुठे आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मी ह्या गोष्टी आता सांगणार नाही, काही गोष्टी मला फक्त तुम्हाला ह्या सगळ्या फ्लोमध्ये आणायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा. आणि आजचं लेक्चर फक्त थोडं मोठं राहील, नंतर मी 10 मिनिटात फास्टमध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे बघा. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कधी होणार आहे तर 8 सप्टेंबरला. उपराष्ट्रपती जे आपले होते जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे खूप आधीच. तर आता त्या निवडणुकीसाठी हालचाल चालू झालेल्या आहेत, त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे. पुढे बघा. दुसरी न्यूज काय आहे तर अमेरिकेने काय केलं आहे, भारतासकट म्हणजे इतर सगळ्या बऱ्याच देशांवर त्यांनी प्रति आयात शुल्क लावलेलं आहे. अशी घोषणा कोणी केली तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. तर प्रत्येक देशावर वेगवेगळं आयात शुल्क लावलेलं आहे. तर भारतावर काय किती लावलेलं आहे तर 25% हे आयात शुल्क लावलेलं आहे आणि हे सगळं आजपासून लागू होणार आहे, म्हणून ही न्यूज चर्चेत आहे. बरं, मग प्रति आयात शुल्क नेमकं काय असतं, त्याच्याने निगेटिव्ह परिणाम काय होणार आहे, अमेरिकेने हा निर्णय का घेतला, जर ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतील तर त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ असतील. जर अशा गोष्टी तुम्हाला आवडत असतील ऐकायला तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याचे सेपरेट व्हिडिओ घेऊन येत जाईल. ठीक आहे. ही एक न्यूज आपली झालेली आहे. पुढे बघा. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI हे यांनी काय केलं तर गुगल पे, पेटीएम, फोनपेच्या वापरासंबंधी जारी केलेली जी नवीन नियमावली आहे ती आजपासून लागू होणार आहे, म्हणून ही न्यूज चर्चेत आहे. कधीपासून? आजपासून 1 ऑगस्टपासून ती सगळी नवीन नियमावली लागू होणार आहे. ठीक आहे. तर मग NPCI नेमकं काय आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर त्याविषयी थोडीशी माहिती आपण बघून घेऊ. बघा. NPCI इज अन इंडियन पब्लिक सेक्टर कंपनी दॅट ऑपरेट्स रिटेल पेमेंट्स अँड सेटलमेंट सिस्टम इन इंडिया. द ऑर्गनायझेशन इज अन इनिशिएटिव्ह ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड the Indian Banks Association under the provision of Payment and Settlement System Act 2007. ठीक आहे. आता आपण फक्त बघून घेऊ स्थापना कधी झाली आहे. 19 डिसेंबर 2008 ला NPCI ची स्थापना झालेली आहे, फाउंडेशन. त्याच्यानंतर बघा. आणि हेडक्वार्टर कुठे आहे तर मुंबई, महाराष्ट्र येथे. की पीपल अजय कुमार चौधरी नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि दिलीप असबे MD and CEO. ठीक आहे. पुढे बघा. बरं, हे केलं कशासाठी आहे त्यांनी तर सर्व्हरवरचा ताण कमी करावा आणि ऑनलाईन पेमेंटची कार्यक्षमता वाढावी यासाठी यांनी तो निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत तर S चोकलिंगम. तर आता हे महत्त्वाचं काय आहे, मुख्य निवडणूक अधिकारी म्हणतेय मी
कमिशनर नाही, कमिशनर कोण आहे ज्यांची नियुक्ती 2025 मध्ये झालेली आहे. आणि ह्या न्यूज फास्टच असतील, आपण स्लो मध्ये जायचं नाहीये. तर महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनर कोण आहेत, तर दिनेश वाघमारे ज्यांची जानेवारीमध्ये नियुक्ती झालेली आहे. पहिले कोण होते, DN चौधरी. आता कोण आहे, दिनेश वाघमारे. आणि त्यांच्या पूर्वी कोण होते, UPS मदान. तर महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन स्थापना कधी, 26 एप्रिल 1994. हेडक्वार्टर कुठे, मुंबई. आता हे न्यूजमध्ये का आहे, आजच्या बातम्यांमध्ये का आलं, तर 2024 मध्ये ज्या काही निवडणुका झाल्या होत्या महाराष्ट्राच्या, तर तित काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आला होता EVM मशीनवर वगैरे. तर त्याची पडताळणी करण्यात आली आणि ते सगळं व्यवस्थित होतं, कुठेही काही झालेलं नाहीये हे त्यांनी ते सांगितलेलं आहे. म्हणून आज हे न्यूजमध्ये होतं. पुढे बघा, पुढची न्यूज जी आहे, सरकारने आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदू नामावली निश्चित केली. बरं, हे कोणी सांगितलं, तर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष कोण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी. याच्यात आपल्याला अजून महत्त्वाचं काय आहे की ते 8 जिल्हे नेमके कोणते आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा, जिल्हे कोणकोणते आहेत, तर नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली असे ते जिल्हे आहेत. ठीक आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या न्यूजकडे. बघा, जे आपले चीफ मिनिस्टर आहे देवेंद्र फडणवीस, त्यांनी काय नागपूरमध्ये ते गेले होते आणि त्यांनी तिथे कशासाठी गेले होते ते सांगते. पण तिथे त्यांनी काय सांगितलं, एक स्टेटमेंट केलं की संस्कृत भाषेचं संवर्धन आणि जोपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते कुठे गेले होते बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉक्टर केशव हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात त्यांनी हे स्टेटमेंट केलं. मग आपल्याला हे माहिती पाहिजे त्यांनी मग संस्कृत भाषा अभिजात भाषा आहे का, तर नक्कीच आहे. आत्ता रिसेंटमध्ये 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यात मराठीचा पण समावेश आहे. त्यामुळे एकूण भाषा किती झाल्या आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर अभिजात भाषा मिळाली आहे का, संस्कृतला आहे 2005 मध्ये. नंतर सध्या किती आहेत, आय थिंक 11 आहेत, 13 नाही 11, कारण आधी 6 होत्या, 6 आणि 5 11. ठीक आहे, 6 आणि 5 11. तर सध्या किती भाषांना आहे, 11 भाषांना आहे. आणि त्या कोणकोणत्या आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 8व्या परिशिष्टात संस्कृत भाषा होती का आधीपासून, तर 100% होती. ठीक आहे, म्हणजे आधी किती 14 भाषा होत्या, नंतर 8 ऍड झाल्या 3 घटना दुरुस्तीने आणि आता सध्या 22 भाषा आहेत. मग 8वं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे, तर मान्यता प्राप्त भाषा. या अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, अलमट्टी धरण. अलमट्टी धरण कुठे आहे, तर कृष्णा नदीवर आहे. ही न्यूज चर्चेत का आहे, तर बघा कर्नाटक सरकार जे आहे तर ते काय करत आहे की अलमट्टी धरणाची त्यांना उंची वाढवायची आहे, जलाशय पातळीची उंची वाढवायची आहे. पण जर ती उंची वाढवली तर काय होणार आहे, तर आपले जे कोल्हापूर नंतर सांगली हे जे जिल्हे आहे ना त्यांना पूरस्थिती सदृश्य परिस्थिती किंवा पुराचा फटका बसू शकतो. तर मग त्यासाठी त्यांना आपण निवेदन कोणाला दिलं, तर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना आपण निवेदन दिलं. म्हणजे कोणी, तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी. तर बघा आपण ही न्यूज बघून घेऊ. अलमट्टी धरण कृष्णा नदी या धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली तसेच कृष्णा नदीकाठच्या आसपासच्या परिसराला फटका बसू शकतो. निवेदन दिलं केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना. कोणी दिलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी. तर काय काय त्यामुळे होऊ शकते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होऊ शकते बघा, बॅकवॉटर, नदीमधील गाळ साचणे, बंधाऱ्यांचे बांधकाम यामुळे ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर हे सगळ्या गोष्टीचं परीक्षण करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपण कोणाला सांगितलं आहे, तर जी रुड़की हे नीट माहिती असू द्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुड़की कुठे आहे, उत्तराखंड. 1978 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. तिथे सिम्युलेशन अँड हायड्रोनॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचं काम चालू आहे. आणि जेव्हा ते पण काहीतरी त्यांचा अहवाल देतील तेव्हा आपण त्या गोष्टीवर विचार विनिमय करू शकतो. हे जे नवीन स्टार्ट केलं आहे हे मी सगळ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे ही सिरीज फॉलो करा. ठीक आहे, मग सिम्युलेशन आणि हायड्रोनॉमिक्स टेक्निक नेमकं काय असतं हे आपल्याला पण माहिती पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं
ही पण न्यूज आपली झाली। आता आपण पुढची न्यूज बघणार आहोत। राज्य मंत्रिमंडळात खाते बदल झालेले आहेत। तर माणिकराव कोकाटे यांना पूर्वी काय होतं तर कृषी खातं दिलं आणि ते बदलून आधी कृषी खातं होतं आणि आता त्यांना ते बदलून कोणतं दिलं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय दिलं आणि अजून कोणतं अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ विभाग हे दोन त्यांना दिलेले आहेत। कोणते कृषी मंत्रालय नाही दिलंय, आता त्यांना ते काढून घेतलं आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आणि अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ विभाग त्यांना दिलेला आहे। मग पूर्वी याचे मंत्री कोण होते तर दत्तात्रय भरणे होते। मग आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे कोणतं मंत्रालय दिलं तर कृषी मंत्रालय दिलंय, या गोष्टी लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघा AIIB, AIIB म्हणजे काय तर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक। तर काय झालेलं, आपले जे मुख्यमंत्री आहेत ते यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे ही बैठक झाली आणि अजून कोण होते तर त्याचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहे AIIB चे अजय भूषण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही एक बैठक झालेली आहे। आपले चीफ मिनिस्टर यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आणि तर 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी विविध प्रकल्प आणि सहकार्य रणनीती संदर्भात त्याच्यात चर्चा झालेली आहे। इथे 2047 हे वर्ष महत्त्वाचं आहे। पुढे बघा, मग एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जर न्यूज मध्ये आहे तर आपल्याला त्याविषयी माहिती पाहिजे। तर स्थापना कधी झाली आहे तर 2016 मध्ये एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकची स्थापना झालेली आहे। नंतर हेडक्वार्टर कुठे आहे तर बीजिंग चायनामध्ये। व्हाईस प्रेसिडेंट आहे अजय भूषण पांडे आणि प्रेसिडेंट आहे जिन लिंकन जे चायनाचे आहेत। म्हणजे 2016 पासून हेच आहे आणि हे त्यांचं आता दुसरी टर्म चालू आहे। या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवत चला, ठीक आहे। आपली ही न्यूज पण झालेली आहे। पुढच्या न्यूज कडे आपण वळूया। तर आता आपली आजच्या लेक्चर मधली शेवटची न्यूज आहे। तर ती शेवटची न्यूज मला स्वतःला फार आवडलेली। तर बघा, बीड जो जिल्हा आहे तर बीड जिल्हा त्यांनी काय सांगितलं, बीड हा कसा आहे कमी पाण्याचा आणि दुष्काळी जिल्हा आहे। तर मग तिथे एक दाम्पत्य आहे तर त्या दाम्पत्याने शेती केली। कशाची केली शेती तर ड्रॅगन फ्रूटची शेती केली। आणि जेव्हा तुम्ही न्यूज मध्ये बघाल, मी पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट तर आपण बघितलेलं असतं, पण ते झाड कसं असतं, ते झुडूप कसं असतं, काटेरी असतं का असं मोठं झाड असतं का छोटूसं झुडूप असतं आणि त्याला खूप छान छान ड्रॅगन फ्रूट खूप सारे आले होते। मग ते कापतात कशा पद्धतीने हे खूप छान होतं त्याच्यात दिलेलं, मला फार आवडलं। नंतर ते जे शेतकरी आहेत ते दाम्पत्य आहे ते सुशिक्षित आहे, ते पुण्यात राहायचे पण त्यांनी तिथली नोकरी सोडली। नंतर त्यांनी बीड जिल्ह्यात कोल्हापूरवाडी या ठिकाणी त्यांनी 1 एकरवरती शेती केली आणि नंतर आता त्यांची 1 एकरवरची जी शेती आहे ती आता 3 एकरवर वाढलेली आहे। तर त्यांना नुकताच काय वसंतराव नाईक फलोत्पादन पुरस्कार देण्यात आलेला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते। बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी येथील गावंडे दाम्पत्य ड्रॅगन फ्रूट याची त्यांनी शेती केली आहे। त्यांनी सांगितलं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि हे कमी पाण्यावर चालणारं पीक आहे, त्यामुळे हे एक वरदान ठरू शकतं शेतकऱ्यांसाठी आणि दुष्काळी भागातील लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी। तर त्याच्यासाठी बघा, आता हे पण किती छान न्यूज होती। मला ही न्यूज फार आवडली कारण याच्यातून खूप साऱ्या गोष्टी कळतात। इव्हन आपल्याला जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असतं तेव्हा असे गोष्टी आपल्याला उदाहरणा दाखल द्याव्या लागतात, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आज आपलं 1 ऑगस्टची सगळ्या न्यूज आज आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत। तर मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने तर हे 100% फार अतिशय महत्त्वाचं आहे कारण मला माहिती आहे मी एकदा पूर्ण न्यूज बघितला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या न्यूज हे काढण्यासाठी नोट्स काढण्यासाठी मी पुन्हा त्या न्यूज पुन्हा बघितल्या। ह्या आहे दुपारी 1 वाजेच्या न्यूज। तर मग आणि बघा याच्यातून किती गोष्टी कव्हर होतात। आणि जर मी तुम्हाला सांगते की मी कधी काळी फक्त न्यूज ऐकून पास झालेली आहे किंवा माझे मार्क्स वाढायचे, तर तुमचे किती वाढू शकतात जर मी तुम्हाला ह्या नोट्स अवेलेबल करून देते किंवा मी स्वतः नोट्स काढून तुम्हाला शिकवते आहे। तर तुम्ही ह्या म्हणजे ज्यांना खरंच अभ्यासाला वेळ नाही त्यांच्यासाठी तर वरदान म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि कमी वेळात मी हे संपवणार आहे। आज पहिला दिवस होता म्हणून 20 मिनिट झालेले आहेत। 15 मिनिटाचा आपण टार्गेट ठेवूया। तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।